गाइस, वेलकम टू माय न्यू रेसिपी ब्लॉग। आज आम्ही बनवणार आहे अंजीर आईस्क्रीम। आईस्क्रीम घेण्यासाठी काय काय लागतं ते आहे फ्रेश क्रीम। आता आपण वापरणार आहे कंडेन्स मिल्क। मी काल रात्री या अंजीर आणि दूधला याच्यात ठेवले होते, मग आज मी याची आईस्क्रीम बनवणार। आता खूप टब्ब फुगले आहे अंजीर, मग आपण याला मिक्सर मधून बारीक करू। अंजीरला मिक्सर मधून बारीक करून मम्मा बारीक करून देणार आहे। मग चला, मला भीती वाटते मिक्सरची, त्याचे मी हात लावत नाही। तुम्ही लावू नका, नाही तर एक दिवशी काय झालं माहिती का, एक दिवशी मम्मी मिक्सर चालत होती, मग मी ना तिथं दमून बोट म्हणजे चुकून त्याच्यात गेलं, मिक्सर मध्ये चालूच होता मिक्सर। मग एवढं रक्त आलं ना, त्याच्यावेळी मी तुम्हाला म्हणत असतो की जी धार असतात त्याला हात लावू नका। आणि एक दिवशी मला ना टोमॅटो कापायचा होता, डायरेक्ट हातच कापले मी, एवढं डायरेक्ट। त्याच्यावेळी मी म्हणतो चला मग बारीक करून घेऊ। हे टाकूया आपण मिक्सरच्या भांड्यात। चला आता गेले मिक्सरच्या भांड्यात। आता मम्मी आपल्याला बारीक करून देईल। हे आहे कंडेन्स मिल्क आणि हे आहे मिल्क। तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर मग तुम्ही थोडी साखर ऍड करू शकता। मला थोडं जास्त गोड लागतं, त्याच्यामुळे मी साखर ऍड केली। मम्मी हे जे आहे मला एक खोट आलं नाही, त्याच्यामुळे मी मम्मीकडून खोलून घेतली। चला मग एक वाटी याची, एक वाटी याची। चला एवढं बारीक झालं। एक वाटी टाकूया आता आपण कंडेन्स मिल्क, मग त्याला टाकूया। आपण टाकूया हे क्रीम, याच्यात नाही याच्यात टाकूया। की तुम्हाला ती जेलीवाले येते ना थम्सअपचं, त्याच्यासारखं वाटत असेल, मग ते तसं नाही। एवढं बाद झालं। आता एक वाटी टाकूया आता आपण फ्रेश क्रीम। हे दूध लागत असेल, मग ते फ्रेश क्रीम। याला आपण स्पॅटुलाने चांगले मिक्स करून घेऊ। मिक्स 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 मिक्स। आता वरती लागलं तर मग असं करायचं। आता दूध सारखं लागते, वास येतोय दूध सारखा, आणि फक्त हे दूध नाही। ह्यात आपण आईस्क्रीम वापरतोय, म्हणजे हे आपण हे वापरते। हे आपल्याकडे एक मशीन आहे, आपण याला हे जे असतं ना याला दाबून धरायचं आणि असं राऊंड राऊंड होतं, त्याला बघ। भुईचक्कर सारखं फिरतोय, हे भुईचक्कर सारखं फिरतोय। आपल्याला फेस नाही दिसणार, म्हणजे त्यावर आपण याला फिरवतो। आणि इथं थोडं फेस आहे, थोडं फेस दिसलं तर मग काय नाही। आपण 5 मिनिटं फिरून घेतले। आता अंजीर जी आहे हे आपण मिक्स करून घेतलं होतं ना कुकर मधून, ते आपण याच्यात टाकणार। सॉरी, मिक्सर मधून काढलं। आता आपण हे याच्यात टाकू। आता आपण हे अंजीर याच्यात काढू, म्हणजे टाकू।
चांगलं मिक्स करू. आता अंजीर मिक्स झाले चांगलं आणि फुगले. आता आपण डब्यात टाकणार. आता आपण एवढे पेपर कट करून ह्याला लावतोय. तर मग आपल्याकडे आता घ्यायची आपण ह्याला कापू. आता आपण याला झाकण लावू फ्रीज. आणि आपण याला झाकण लावून फ्रीज मध्ये ठेवू 5 तासासाठी. मग आपण मग आईस्क्रीम ही टम्म फुगेल. चला आता आम्ही याला ठेवून देतो फ्रीज मध्ये. आता 5 तासासाठी आईस्क्रीम ठेवली होती, फक्त मला काही वेटच करता नाही. त्याच्यामुळे 2 तासात मी आईस्क्रीम काढली. तुम्ही जरा फ्रीजच्या उघडतो बंद करतो उघडतो बंद करतो. त्याच्या फायनली मम्मी म्हणते की आता तू एकदाचे खाऊनच घे. आपण तरी बी ओपन करू. मम्मी म्हणते की बनली नसेल, एक टेस्ट घेऊ. चला आपण ओपन करू आणि तुम्हाला सांगतो कशी झाली. आपल्याकडे आईस्क्रीमचा चमचा असतो ना, तो आपल्याकडे आहे. मग आपण याने असं आणि अजून एक चमचा घेतो आपण. आता खूपच पातळ संध्याकाळपर्यंत कडक होऊन जाईल. टेस्ट करायला काही हरकत नाही. त्याची आपण याची टेस्ट करू. तुम्हाला मी सांगते कशी झाली. वाव, खूपच टेस्ट गोड. मग तुम्ही पण करणार ना ट्राय. चला लगेच लाईक, सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट करा. बाय, उद्या भेटू.